गावठाणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी नवनिर्वाचित खासदार वाजे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी कामाला सुरुवात केली असून नागरिक देखील आपल्या तक्रारी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे घेऊन जात आहेत। अशाच एका तक्रार असलेल्या नागोसली, वैतरणा, शिदवाडी या ठिकाणी रखडलेल्या पुनर्वसन गावठाणाबाबत नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी लक्ष घातले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधितांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना या प्रकरणात त्वरित कार्यवाहीसाठी निर्देश दिले आहेत। नागोसलीचे सरपंच काशीनाथ होले, उपसरपंच अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश धापटे, चंदर गिहे, सुमन मुर्तडक यांनी या प्रकरणी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे गावठाणाचा प्रश्न मांडला होता। नागोसली, शिदवाडी, वैतरणा तालुका इगतपूर येथील शेतजमिनी 1969-70 मध्ये वैतरणा धरणासाठी संपादित असून ह्या गावाचे पुनर्वसन पाटबंधारे विभागाने संपादित केलेल्या जागेत करण्यात आले। परंतु पुनर्वसन झाल्यापासून आजपर्यंत गावाला अधिकृत शासकीय गावठाण उपलब्ध नाही। त्यामुळे गावाला किती गावठाण उपलब्ध करून दिले आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही। विविध विकास कामे करताना गावठाणात किती जागा आहे किंवा नाही याचा बोध होत नसल्याने गावाला खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। यामुळे घरकुलासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देता येत नाही। पाटबंधारे विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होते। शासनाच्या गावठाणातील जमिनीचे गिष्टी आधारित सर्वेक्षण व भूमापन करणे योजनेअंतर्गत नागोसलीच्या गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी झाली आहे, मात्र शिदवाडी व वैतरणा वसाहतीची मोजणी करण्यात आली नाही। भूमी अभिलेखकाकडून ड्रोनद्वारे मोजणीसाठी कर्मचारी आले असता पाटबंधारे विभागाने ही जागा पाटबंधारे विभागाची असल्यामुळे गावठाणाची मोजणी करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती। यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून नागोसली, शिदवाडी व वैतरणा या गावांना रीतसर गावठाण उपलब्ध करून द्यावे अशी भूमिका उपसरपंच अशोक शिंदे यांनी यावेळी मांडली। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।